धनलक्ष्मीची कथा। एकेकाळी एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्याकडे फार काही नव्हते, पण त्याची पत्नी आणि मुलं अत्यंत श्रद्धाळू होती। ब्राह्मण रोज मंदिरात जाऊन पूजा करायचा आणि देवतांची भक्ती करायचा। एक दिवशी ब्राह्मणाने स्वप्नात पाहिले की देवी लक्ष्मी त्याच्या घरात येणार आहेत आणि त्याला श्रीसंपत्ती देणार आहेत। पण त्यांना घरात येण्यासाठी काही नियम होते। एक, घर स्वच्छ आणि स्वच्छतेने भरलेले असावे। 2, मन शुद्ध असावे। 3, गरीब गरजू लोकांना दान देणे आणि मदत करणे आवश्यक आहे। ब्राह्मणाला जेव्हा जाग आली तेव्हा तो लगेच घर स्वच्छ करण्यास लागला। पत्नीनेही मदत केली आणि त्यांनी गरजू लोकांना अन्न व कपडे दान केले। त्याच दिवशी रात्री त्याच्या घरात अचानक तेजस्वी प्रकाश आला। ब्राह्मण आणि त्याची कुटुंब लक्ष्मीच्या रूपात आलेल्या देवीसमोर प्रकट झाले। देवी म्हणाल्या, तुमच्या मनाची शुद्धता आणि कष्ट पाहून मी तुमच्या घरात येत आहे। तुम्हाला संपत्ती, सुख आणि समृद्धी लाभो। दिवसेंदिवस ब्राह्मणाचे घर संपन्न झाले, पण त्याने आपला दानधर्म चालू ठेवला। त्याला कधीही लोभ किंवा अहंकार शिवाला नाही, म्हणून देवी लक्ष्मी नेहमीच त्याच्यासोबत राहिली। ही कथा धनलक्ष्मीच्या भक्तीची महत्त्व आणि स्वच्छता, दानधर्म यांचा संदेश देते।